ही संधी असणार आहे। अगदी तुम्ही म्हणालात तसं महापालिकेच्या राजकारणाचं हे खरं वास्तव अगदी काहीच दिवसांमध्ये समोर येईल आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे सध्या आपल्या सोबत आहेत। मनीषाजी नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। आज 4 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आणि निवडणूक आयोग कदाचित महापालिकेची घोषणा करू शकतं। आपली पहिली प्रतिक्रिया काय आणि आपल्या पक्षाकडून आता कशा तयारी होणार आहे? खरं तर या निवडणुका बहुप्रतीक्षित होत्या आणि त्या आता झाल्या पाहिजे, कारण स्थानिक कार्यकर्ते देखील जे नगरसेवक राहिलेले आहेत आणि ते प्रतीक्षित होते आणि सगळेच जण या निवडणुकांच्या प्रतीक्षेत होते। त्यामुळे या निवडणुका होऊन आणि एकतर आम्ही तयारीत आहोत, कारण आमची तयारी काही नुसती एका दिवसाची नसते। आमची 12ही महिने आम्ही लोकांसाठी काम करत असतो। त्यामुळे निवडणुका आल्या की कार्यालय उघडायचं असं आमचं नाहीये। आमच्या 227 शाखा पूर्ण मुंबईभरात आणि इतरही ठिकाणी आहेत। त्यामुळे शिवसैनिक हा नेहमीच सज्ज असतो, कारण आम्ही 24/7 आमचे कार्यकर्ते काम करत असतात। आमचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, आपल्याला माहित आहे की पूर्ण राज्यभर त्यांची भ्रमंती अविरत चालू असते, न थकता ते काम करत असतात। आताही आपण पाहिलं नगर परिषदांच्या निवडणुका होत्या, सर्वात जास्ती सभा घेणारे आणि लोकांना भेटणारे म्हणजे माननीय एकनाथजी शिंदे। त्यामुळे आणि तुम्ही आता पाहिलं की मुंबईसाठी जे ज्वलंत जे प्रश्न होते हाऊसिंग संबंधी, पागडी सिस्टीम हटवण्यासाठी 20,000 इमारतींना ओसी नसणं किंवा या सगळ्या ज्या समस्या आहे, कारण मूळ मुंबईकर जो बाहेर फेकला जात होता सतत आणि काही लोक केवळ मराठीच्या मुद्द्यावर आणि मराठी माणसासाठी गळा काढतात, परंतु माननीय एकनाथजी शिंदे यांनी ठोस काहीतरी निर्णय घेतला त्यावर आणि या निर्णयाचं सर्वांनीच स्वागत केलंय आणि हाऊसिंग मॅन ऑफ महाराष्ट्र अशी त्यांची आता छबी पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात झालेली आहे। ठीक आहे, धन्यवाद मनीषाजी, आमच्याशी बातचीत केलीत, प्रतिक्रिया दिलीत, याबद्दल आभार।